मुंबई आणि महाराष्ट्रातल्या जमिनींचे व्यवहार आधीच झालेत, त्याला कायदेशीर मान्यता देण्यासाठीच काल घाईघाईत विधेयक आणलं गेलं, असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. 2.5 लाख कोटींच्या जमिनींची सौदेबाजी सरकारला करायची आहे, असा आरोपही त्यांनी केला. विकणारे कोण आणि विकत घेणारे कोण हे उघड आहे, असं संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्रामध्ये मुंबईमधल्या जमिनींचे व्यवहार आधीच झालेले आहेत वक्फ बोर्डाच्या विधेयक सादर व्हायच्या आधीच, आणि त्यासाठी त्या विधेयकाला त्या जमिनींच्या खरेदी विक्रीला कायदेशीर स्वरूप आणण्यासाठी हे विधेयक आणण्यात आलं. हे स्पष्ट आहे. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची भीती मी समजू शकतो. आम्ही त्यांना एक्सपोज करणार आहोत आणि करत आहोत. की 2025 पर्यंतच्या मशिदी, मदरसे, दर्गे याला ते हात लावणार नाहीत बोलले ना ते. पण रिक्त जमिनींची विक्री करू आणि त्या पैशातून आम्ही गरीब मुस्लिम महिलांना दान देऊ. म्हणजे शेवटी खरेदी विक्रीवर ते आलेले आहेत. आता या मोकळ्या जमिनी कोण कोणाला विकणार आणि कशा पद्धतीनं विकणार, जशी धारावीची विकण्यात आली, जसे मुंबईची विमानतळं किंवा देशभरातले विमानतळ विकण्यात आले, देशभरातले पब्लिक सेक्टर्स विकण्यात आले. या देशामध्ये विकणारे 2 आहेत आणि विकत घेणारे 2च आहेत. दुसरं कोणाला या जमिनी जाणार आहेत का? काल जर तुम्ही अमित शहांचं भाषण ऐकलं असेल तर मुस्लिमांचं इतकं लांगूल चालन बॅरिस्टर जिनाने केलं नसेल, ओवेसीने केलं नसेल आणि शहाबुद्दीनने केलं नसेल. इतक्या भयंकर पद्धतीनं काल त्यांचं भाषण हे मुस्लिम लांगूल चालवण्याचा एक अत्युच्च नमुना होता. फक्त मुस्लिम, आम्ही मुस्लिमांसाठी हे करतोय, आम्ही मुस्लिमांसाठी ते करतोय, आम्हीच मुस्लिमांचे अल्लाह आहोत, आम्हीच मुस्लिमांचे पैगंबर आहोत. या पद्धतीचं भाषण पाकिस्तानचा निर्माता बॅरिस्टर मोहम्मद अली जिनाने सुद्धा कधी केलं असेल तर मला दाखवावं. जे अमित शहा आणि त्यांच्या लोकांनी केलं याचं कारण 2 लाख कोटीच्या जमिनी. तर अशा पद्धतीचे गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केलेले आहेत. आपल्यासोबत आता भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भात संवाद साधणार आहोत. केशवजी, आपलं स्वागत आहे. आपण ऐकलंच असेल की खासदार संजय राऊत यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की वक्फच्या जमिनींची मुंबईतल्या खास करून सौदेबाजी झालेली आहे आणि ती कुठेतरी वैध ठरवण्यासाठी अशा पद्धतीने कालची जी दुरुस्ती करण्यात आली कायद्यातली ती केली आहे. आपली प्रतिक्रिया याबद्दल? मुळामध्ये सगळ्यात महत्वाचं, संजय राऊत खासदार आहेत पण त्यांना मुळात विधेयक तरी त्यांनी वाचलंय की नाही इतपत शंका यावी. ही दुर्दैवी परिस्थिती आहे. असा कुठल्या प्रकारच्या खरेदी विक्रीचा विषयच या विधेयकामध्ये नाही. कशाच्या आधारावर ते असे बिनबुडाचे आरोप करतात, किंबहुना कुठल्याही पद्धतीचं वस्तुस्थिती नसलेले सकाळी उठून रोज आरोप करायचे, ही त्यांची जुनी सवय आहे. त्याचा हा आजचा उत्तम नमुना, कारण त्या बिलामध्ये कोणत्याही परिस्थितीचा खरेदी विक्रीचा विषयच नाहीये किंवा कुठलाही असा बदल इथं येऊ शकत नाही की ज्यातनं खरेदी विक्री होईल. त्यामुळे खरेदी विक्री ऑलरेडी झालेली आहे. किंबहुना मुस्लिम समाजातील ठेकेदारांनी ज्या पद्धतीने अनेक ठिकाणच्या जमिनी लाटल्या किंवा परस्पर विकल्या, त्याला आळा बसावा यासाठी खरं तर या विधेयकामध्ये तरतूद आहे. डॉक्युमेंटेशनची, उत्तरदायित्वाची, डिजिटलायझेशनची ही या विधेयकातील तरतूद आहे. पण दुर्दैवाने खासदार असूनही खरं म्हणजे राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या कौतुक करण्यात ते इतके मग्न असतात की त्यांना विधेयक वाचण्याचे कष्ट घ्यावे सुद्धा वाटले नाहीत. ही खरी परिस्थिती आहे. त्यामुळे ते जे आरोप केले ते बिनबुडाचे. दुसरा विषय, घेणार कोण, खरेदी, धाराचा उल्लेख केला. खरं म्हणजे धारावीचं टेंडर हे उद्धव ठाकरेंनीच काढलंय. म्हणजे मग धारावी विकायला उद्धव ठाकरेंनी काढली होती हे असं म्हणायचं आहे का संजय राऊतांना? याचाही खुलासा त्यांनी केला पाहिजे. त्यामुळे आपण काय बोलतो याचंही भान संजय राऊत यांना नाही. ही वस्तुस्थिती आहे. धन्यवाद केशवजी, आपण आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आपल्यासोबत सध्या खासदार नरेश म्हस्के आहेत फोनवरनं. आपण त्यांच्याशी सुद्धा या संदर्भामध्ये संवाद साधूया. नरेशजी, ज्या पद्धतीने संजय राऊतांनी दावा केलेला आहे की कुठेतरी 2.5 लाख कोटींच्या जमिनींची सौदेबाजी सरकारला करायची आहे या संपूर्ण वक्फ दुरुस्तीच्या माध्यमातून, आणि व्यवहार मुंबईतल्या जमिनींचे तर झालेलेच आहेत, याबद्दल आपली प्रतिक्रिया? संजय राऊत हे खरोखरच अनाडी आहेत, आघाडी असल्याचा आव आणतायत.
त्या वक्फ बिलामध्ये जमिनीची खरेदी विक्री हा विषय कुठल्या नियमामध्ये येतोय? माझं आव्हान आहे त्यांना की त्यांनी ते जाहीर करावं की ह्या सेक्शन मध्ये जमिनीची खरेदी विक्री करता येणार आहे. मुळात वक्फ बोर्ड हे रद्दच केलेलं नाहीये, त्याचे काही नियम आहेत, त्या नियमांमध्ये सुधारणा केलेली आहे. आणि हे जर त्यांना कळत नसेल तर ते खरोखर अनाडी आहेत. परंतु जर कळत असून अशा पद्धतीने वक्तव्य करत असतील तर मुस्लिम समाजामध्ये गैरसमज पसरवतायत आणि गैरसमज पसरवून या हिंदुस्थानामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात अशा पद्धतीने खोटं बोलून. म्हणून संजय राऊत यांच्यावरती शासनाने गुन्हा दाखल करायला पाहिजे. दोन दरम्यान अशांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न त्यांच्या वक्तव्यावरून होतोय. जो माणूस खासदार असून सुद्धा अशा पद्धतीने खोट्या गोष्टी लोकांमध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतोय, त्यावरती मी गृह खात्याला विनंती करतो, महाराष्ट्र शासनालाही विनंती करतो की आपण ही बाब तपासून संजय राऊत यांच्यावरती गुन्हा दाखल करावा. ओके, धन्यवाद नरेशजी, आपण आपली सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.